नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक कथा सांगितल्या आहेत. आज आपण त्याच कथा बघणार आहोत. मित्रांनो, कोणत्या कोणत्या कारणांमुळे गुढी उभारली जाते ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. गुढीपाडवा साजरा करण्याचे एक कारण आपल्या महाभारतामध्ये सुद्धा सापडते. महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरिचर नावाच्या राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता चैत्र महिन्यातील पहिला दिवस, म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला दिवस. म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो अशी देखील एक मान्यता आहे. तसेच ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले असे सांगितले आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस असे देखील मानले जाते. पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो असे देखील सांगितले जाते. आणखी एका कथेप्रमाणे भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा वध केला. त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचा असल्याचे सांगितले जाते. शंखासूर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. तेव्हा देवी देवता ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुराला धडा शिकवण्याची विनंती केली. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण केले आणि शंखासुराचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासूर म्हणाला, भगवान, आपल्या हातून मला मरण यावे याकरताच मी वेद पळविले. आपण माझा वध अवश्य करावा, परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे. तसेच माझ्या कलेवरच्या स्पर्शाच्या जलाने आपणास स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा. तेव्हा भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूंच्या हातात शंखास धारण केले व शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने शंखाचा पराभव करण्यासाठी 6000 मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण घालून त्यांच्या साहाय्याने या दिवशी शंखाचा पराभव केला अशी आख्यायिका प्रचलित आहे. याच शालिवाहन राजाच्या नावाने नवीन कलगणना शलिवाहन शक चालू झाला. तर एका आणखी कथेप्रमाणे प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करण्यास सुरुवात केली, तीच देवीच्या अर्थात स्त्रीच्या रूपात केली होती. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती असे मानले जाते. पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्याच्या दिवशी ठरले. पाडव्यापासून तयारीला सुरुवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. याच चैत्र नवरात्र म्हणतात. लग्नानंतर नवमीला योगिनीची अधिपती म्हणून पार्वतीची अभिषेक झाला. पार्वतीचे लग्न झाले की माहेरवाशीण म्हणून त्या महिनाभर माहेरी राहतात. तेव्हा त्यांचे कौतुक म्हणून चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीया या दिवशी देवी सासरी जाते. श्रीराम अयोध्येत परत आले म्हणून हा सण साजरा केला जातो असेही म्हणतात. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसाचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वजाचं नव्हे तर विजयध्वज देखील आहे. जेव्हा श्रीराम लंकेवर विजय मिळवून अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी प्रभू रामांचा 14 वर्षाचा वनवास संपला होता. म्हणूनच हा आनंदोत्सवाचा दिवस साजरा करताना असे सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते. तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीच्या आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला. गुढी ही सूचक आहे. तर अशा अनेक कथा आपण बघितल्या. एकंदरीत काय तर विजयाचे प्रतीक म्हणून आपण गुढी उभारत असतो. मित्रांनो, जर व्हिडिओची माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. गुढी कशी उभारावी, गुढी उभारण्याची योग्य पद्धत काय आहे, गुढीपाडव्याला कोणते उपाय करावे, सेवा काय कराव्या याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल. या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय गजानन.